राधिका आणि शनायामध्ये सुरू आहे अनोखी स्पर्धा। ही फक्त स्पर्धा नाहीये, तर हा प्रश्न आहे अस्तित्वाचा। सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याचं आव्हान राधिकाने शनायाला दिलंय आणि एवढंच नाही तर एक अटही घातलीये। या स्पर्धेत जी कोणी जिंकेल तिला 50,000चं रोख बक्षीस मिळेल आणि जी हरेल तिला घर, संसार आणि गॅरी म्हणजेच गुरुनाथचा कायमचा त्याग करावा लागेल। राधिकाची ही अट शनायाने मान्य केली आणि सुरुवात झाली स्पर्धेला। दोरी उड्या, संगीत खुर्ची, मटका फोडणे यासारखे वेगवेगळे टास्क या स्पर्धेत देण्यात आले। संसार परत मिळवायचा तर स्पर्धा जिंकणं महत्त्वाचं आहे याची मनाशी पक्की खात्री असल्यामुळे राधिका पूर्ण तयारीनिशी या स्पर्धेत उतरली, तर तिथे शनायालाही आपणच जिंकणार याची खात्री वाटते। सोसायटीमध्ये एक स्पर्धा रंगलेली आहे, ज्याच्यामध्ये शनाया विरुद्ध राधिका असा मेन सामना रंगला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये नक्की कोण जिंकणार याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला सुद्धा आहे। आमचे दिग्दर्शक आम्हाला काही फार गोष्टी शेवटपर्यंत कधी कधी सांगत नाहीत, पण त्यामुळे ते सगळं करताना मजा पण येते। त्यामुळे सगळ्यात आधी राधिकाला म्हणजे अनिता दातेला विचारूया, या गेम शोमध्ये किती चुरशीनं तुम्ही खेळणार आहात? अर्थात मी कुठलाही गेम असो, मी अत्यंत चुरशीने ती लढत देत असते आणि अर्थात तुला सांगायला नकोच, मी जिंकते। त्यामुळे तशीच मी जिंकणार आहे असं तुम्ही गृहीत धरा, कारण मी फारच भारी आहे आणि फार मस्त खेळते मी। पण काय काय प्रकारचे गेम आहेत, म्हणजे तुझा भारीपणा कशातनं आम्हाला सिद्ध झालेला दिसणार आहे? एक गेम असा आहे की ज्याच्यामध्ये गुलाबजाम आहे आणि जिलबी आहे आणि जे कोण जास्तीत जास्त खाईल त्याला त्या एका गेममधलं बक्षीस असणार आहे। तर अर्थात मी मस्त खाते, भरपूर खाते, गुलाबजाम मला खूप आवडतात, त्यामुळे त्या गेममध्येही मी जिंकेन। दोरीवरच्या उड्या तर मी लहानपणापासून खूपच खिलाडू वृत्तीची आहेच मी आहे, तर तिथे मी जिंकेनच। त्याच्यानंतर एक डोळ्याला पट्टी बांधून मटका फोडायचा आहे, तर माझा नेम अचूक असतो। अच्छा, मला वाटलं तू कायम आंधळेपणाने। नाही, आंधळेपणाने मी अचूक गोष्टी करते, त्यामुळे तिथेही मी जिंकणार आहे। अशा प्रत्येक ठिकाणी मी जिंकणार आहे, तुम्ही गृहीत धराच। त्यामुळे अर्थात शनाया हरणार आणि राधिका जिंकणार। राधिका मगाशी जे काही टिवटिव करत होती ना, तर त्याचं काही होणार नाहीये ग। म्हणजे मीच जिंकणार आहे ना, मी यंग आहे तुझ्यापेक्षा, म्हणजे शनाया यंग आहे तुझ्यापेक्षा, खूप एनर्जेटिक आहे, तर ऑब्व्हियसली मीच जिंकणार आहे। बाकी अनुभव वगैरे काही असतं की नाही? तुझ्या उड्यांमध्ये कसला आलाय अनुभव? दोरीच्या उड्यांमध्ये अनुभव नाही, एनर्जी लागते तुला पण। हो ना, हरलीस ना। एक मी काम करतो, एक मिनिट याला विचारा की कोण जिंकेल, याला विचारा। राधिका आई। राधिका आई। ओके, आणि अजून एक छोटी मुलगी आमची नेहाचं कॅरेक्टर करते, कोण जिंकणार? असं बोलून सांग। रेवती आई। रेवती आई जिंकणार आहे। वा वा। आता या चुरशीच्या स्पर्धेत कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल। सोनाली शिकवण, ABP माझा, मुंबई।